आणि देवांची जी भेट होती, जे एकमेकाला जे आलिंगन दिलंय, ते आलिंगन कसं दिलंय, त्या आलिंगनाचं वर्णन करता सुद्धा मला येत नाही. त्या ग्रंथकर्ता बोलतोय की भगवंताची जशा ज्योती, दोन ज्योती जर आपण एकत्र, अशा वेगळ्या ज्योती आहेत आणि त्या जरी एकत्र केल्या तर त्यांची तुम्ही ज्योत ओळखाल का की ही दुसरी ज्योत होती, तर ती काय एकरूप होते. आणि तसा धर्मराजा, देव आणि सूर्यगण म्हणजे असे एकरूप झाले आहेत. अशा प्रकारे ग्रंथकर्ता बोलत आहे आणि बोलताना काय बोलतंय की त्या भेटीचा जो वर्णन आहे ते मला शब्दाने सुद्धा सांगता येत नाही, असे ते संत नामदेव महाराज सांगत आहेत. तवक्षम सोडून धर्म उभा ठेला, मग भीमार्जुन पायासी लागला, नकुळ सहदेव तैसाची भेटला, द्रौपदी लागली चरणासी. आणि मग आता इथे भगवंताला याची धर्मरायाची देवांशी सुद्धा भेट झाल्यानंतर इथे पहिला कोण भीम भेटलाय, नकुल भेटलाय, सहदेव भेटलाय. हे सर्व आता इथे भाऊ काय केले, धर्मराजा तिथे भेटलेले आहेत. आणि मग ते सर्वजण काय केलंय, धर्मरायाच्या पायावर लोटांगण घातलेले आहे. तव देखिली कुंती माये, धर्मे धरिले तिचे पाय, पुनीत तयाचा देह होय म्हणून या. आणि मग तिथे आता कोण भेटलेले आहे, कुंती माय भेटलेली आहे. आणि कुंती माय तिथे भेटल्यानंतर मग तिथे आता धर्मराजाने काय केलं आहे, कुंती मातेचे तिथे शरण वंदले आहेत. आता शेवटला कुंती माय ही कशी होती. अरे कुंती माय, एक तुम्हाला दृष्टांत देतो कुंती मातेचा, की कुंती मातेला ज्या वेळेला कौरव यांचा जेव्हा संग्राम व्हायचा विचार झाला, त्यावेळेला यांचं हिश्यावरशी भांडण झालं की सुईच्या आग्रावर सुद्धा आम्ही तुम्हाला भूमी देणार नाही. आणि मग सुईच्या आग्रावर सुद्धा भूमी देत नसताना आता तिथे भगवंतानी अर्जुनाला प्रवृत्त केलं युद्धासाठी, बरोबर की नाही. अर्जुनाला प्रवृत्त केलं युद्धासाठी आणि मग ते पुढे युद्ध होणार आहे. पण त्याच्यानंतर त्याच्या आधी काय झालंय की दुर्योधन एका दिवशी शकुनी मामाला भेटला आणि शकुनी मामाला काय बोलतोय की मामा आता काय करायचं, आता हे यांना तर आपण जमीन जागा काही द्यायचीच नाही, सुईच्या आग्रावर बसणारी ती जमीन सुद्धा द्यायची नाही. पण त्यावेळेला शकुनी काय सांगतोय, तुम्ही याला देऊ पण नकाच, पण यांना तुम्ही संपवा. का संपवा, हे जर जिवंत राहिलं तर हे तुला नंतर त्रास देतील, हे जर जिवंत राहिले तर तुला नंतर त्रास देतील. आणि मग त्याने एक विचार आखला. आणि मग विचार काय आखला की यांना आपण आता घर बांधून देऊया, असं चांगलं असं सुंदर घर बांधून देऊया. आणि मग पूर्वजनाला बोलवला आणि सांगितला की या घराचा आराखडा काढा. आणि त्यावेळेला आराखडा काढत असताना तिथे शकुनी मामा गेला आणि मग त्या पूर्वजनाला काय सांगतोय की घराचा तुम्ही आराखडा काढा, पण घराला ज्या वापरणाऱ्या ज्या वस्तू आहेत की नाही त्या 80% माझ्या सांगण्याने आणि 20% तुम्ही तुझ्या मनाने वापरायच्या. आणि मग असं करताना त्याच्यामध्ये त्या घराच्या मटलेरमध्ये काय वापरलं गेलं, राला, म्हणजे आपण जसे बोलतो ना सुरुंगाला लावतो ती वापरते, पावडर वापरतो ना आपण सुरुंग फोडण्यासाठी, धातू वापरतो, म्हणजे आपण त्याला दारूगोळा बोलतो. आणि त्याच्यामध्ये कापूर आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये हलक्या प्रतीचा लाकूड असा तो भुसा मिक्स करून त्याचा काय बनवला, ही लाक्षागृह बनवला. आणि लाक्षागृह असा बनवला की 11 सेकंदामध्ये हा जळलं पाहिजे अशा प्रकारे बनवला. आणि मग यांनी एवढा सुंदर असा भव्य असा राजवाडा बनवायला घेतला. आणि बनवायला घेतल्यानंतर गावात वार्ता पसरवली आहे की आजपर्यंत आमच्याशी भांडलं आमचं भाऊ, चला आम्हाला त्यांना काय द्यायची वाटत नाही. बघा दुर्योधनाने वार्ता काय पसरवली, त्यांना काय द्यायची वाटत नाही, पण त्यांना आम्ही एक सुंदर असा घर बांधून गावाच्या बाहेर देतोय. आणि मग तो गावाच्या बाहेर घर बांधून देत असताना, घर बांधून पूर्ण झाल्यानंतर दुर्योधन एका दिवशी सकाळीच कुंती मातेच्या घरी आला आणि बोलते, आई काय बाबा तू सकाळ सकाळीच का आलास. नाही आई, तुम्हाला तर आम्ही काय दिला नाही, पण तुम्हाला असं बेकार म्हणजे खराब वाटतोय की तुम्ही असं उघड्यावर न राहता मी तुमच्याकडे एक सुंदर असा घर बनवलाय गावाच्या बाहेर, तुम्ही त्या घरामध्ये राहायला जा. आणि त्यावेळेला ह्या कुंती मातेचा आणि दुर्योधनाचा संवाद होत असताना तिथे धात्री नावाची एक त्यांच्याकडे पूर्वी प्रत्येक ठिकाणी आपण कसं पूर्वी राजाच्या घरी काय असायचा, वैद्य असायचा. आणि मग इथे बालंतपणा करण्यासाठी धात्री नावाची एक सेविका होती. आणि त्या सेविकाने ते ऐकलं आणि ती कुंती मातेला बोलते, माय ग मला एक शंका वाटते, आजपर्यंत आपल्याला टीजवर जमीन न देताना आज एवढा मोठा भव्य राजवाडा कसा बांधतोय, याच्यामध्ये काहीतरी कारण आहे. तुम्ही चांगल्या व्यक्तीला भेटा,
तुम्ही चांगल्या माणसाचा सल्ला घ्या. आजपर्यंत तुम्हाला काही एक न देताना आज नवीन घर बांधून देते बोलल्यानंतर बघा, आता 2 खोल्या आपल्या आहेत, 2 भाऊ एकत्र आहेत आणि एका भावाला घरातून काढल्यानंतर त्या दुसऱ्या भावाला जर नवीन घर बांधून देत असतील, भाऊ भांडण तर आहेत, तर मनात शंका येईल ना, अरे एक खोली पण मला दिली नाही, नवीन कसा घर बांधतोय, बरोबर की नाही. आणि आपल्या इथे शंका कशी येईल, यानी नाही आजपर्यंत डबोला मारून ठेवला होता म्हणून तो देते, लक्षात आला. पण तिथे काय झाला, धात्रीने कुंती मातेला शहाणी केली आणि सांगतोय, माय ग तू विचार कर की हा आपल्याला घर का देतोय, एवढा मोठा घर बांधून का देतोय. आणि मग तिथे आता चांगल्या माणसाला कोणाला विचारायचं का, तिथे दुर्योधन सगळीकडे दूत होतं, भीष्माचार्य होते. आणि मग याही काय केलाय, कोणाकडे गेले, विदुराकडे गेले. आणि विदुराकडं कुंती माता गेली आणि विदुराकडे कुंती माता, आणि विदुराला फक्त एकच शब्द विचारला, काका आम्हाला दुर्योधन घर देतोय, मग त्या घर दिल्यानंतर आम्हाला त्या घरात राहायला जायला सांगतोय, मग त्या घराचा तुम्ही वास्तुशांतीचा मुहूर्त काढा. म्हणजे काहीतरी काका बोलतील ना, का निर्बंध होते सगळ्यांना, कोणी काय बोलायचं नाही. आणि मग एवढं निर्बंध असताना एका शब्दाने कुंती मातेने प्रश्न केला विदुराला, आणि विदुराला प्रश्न केल्यानंतर विदुराने सांगितला, वहिनी तुम्ही काळजी करू नका, ज्या दिवशी तुम्ही घरात जाल राहायला, ज्या दिवशी तुम्ही घरात राहायला जाल त्या दिवशी मला फक्त 1 मिनिट तुम्ही भेटा. कुंती मातेला सांगितला 1 मिनिट असं तुम्ही मला भेटा. आणि मग त्यावेळेला निघून आली. घरी निघून आल्यानंतर लगेच दुर्योधनाची सेवक गेले विदुर काकांकडे आणि विचारलं, काय आलं ती कुंती माता विचारायला. तेव्हा सांगितलं, काय नाही, कुंती माताने एकच विचारलं की घरात कधी राहायला जावं मी. आणि मग लगेच त्यांनी काय केलंय, संजयाकडे माणूस पाठवला आणि संजयाला काय सांगितलं की या वास्तुशांतीचा मुहूर्त काढ. का संजय त्यांच्याकडं ब्राह्मणाचा काम करत होता. संपूर्ण गोष्टी ज्या रणांगणात झालेल्या गोष्टी सुद्धा संजयाने धृतराष्ट्राला सांगितल्या होत्या. आणि मग म्हणजे एवढा दिव्य दृष्टीचा तो संजय तिथे होता. आणि मग संजयाला तिथे ब्राह्मणाचं काम करत असताना संजयाने सांगितलं, संजयाने चांगल्या प्रकारे मुहूर्त काढला आणि मुहूर्त काढल्यानंतर त्यांना तारीख दिली, या दिवशी तुम्ही वास्तुशांती करायला जायचं आहे. आणि या दिवशी वास्तुशांती करायला जायचं आहे बोलल्यानंतर दिवस ठरला. पण इकडे दुर्योधनाने लगेच काय केला, ती जी संजयाने जी काढलेली तारीख होती ती वास्तुशांती तारीख बदलली आणि खोटी दुसरी तारीख काढून दिली. पण दैवसंयोग असा होता की जी दुर्योधनाची जी तारीख काढून दिली तीच तारीख योग्य होती. आणि त्याच तारखेला त्या लाक्षागृहाचा वास्तुशांती झाला. आणि वास्तुशांती झाल्यानंतर कुंती माता आणि पांडव यांना घेऊन कुंती माता जायला निघाले. तेव्हा लाक्षागृहामध्ये तेव्हा तिच्या मनात विचार होता की काका काय बोलले होते विदुर काका, की एक वेळेला मला तुम्ही भेटायला या. आणि मग कुंती मातेने रस्त्यावर मुलांना उभं ठेवलं. उभे ठेवल्यानंतर ती विदुर काकांकडे गेली आणि विदुर काकांना बोलले, काका आम्ही जातोय घरात राहायला. त्यावेळेला विदुर काकांनी काय केलं माहिती आहे काय, काहीच बोलला नाही. घरात गेला, मंदिरात गेला आणि मंदिरातून एक भगवंत कृष्णाची मूर्त काढली आणि कुंती मातेच्या हातात दिली आणि सांगितलं, हिच्याकडे लक्ष ठेव. या भगवंताच्या मूर्तीकडे लक्ष ठेव. त्या मूर्तीकडे लक्ष ठेवल्यानंतर तुझी मुलं वाचतील, तुला केसालाही तुझ्या धक्का लागणार नाही. आता कुंती माता समजून गेली काहीतरी अघडीच घडणार आहे. फक्त काकाही सुद्धा तिला उत्तर दिला नाही की हे लाक्षागृह आहे, पुढं काय करणार आहे, सांगितलंच नाही. आणि मग ती त्या घरामध्ये राहायला गेल्यानंतर त्या माऊलीने काय केलं, एका कोपऱ्यामध्ये भगवंताची मूर्त मांडली. त्यावेळेला धर्माने प्रश्न केला, आई मामा तर आपला भगवंत श्रीकृष्ण तर आपलं इथे आहेत, द्वारकेला आहेत, त्यांचं मूर्त कसं नाही. माझ्या मनाला असं वाटलं की एवढ्या मोठ्या भव्य घरामध्ये आल्यानंतर भगवंत श्रीकृष्णाची इथे प्रतिमा आपल्याला पूजेसाठी पाहिजे. आणि मग ती म्हणून त्याची मी आणि मग ती एका कोपऱ्यात मांडल्या. तिच्याकडं सतत त्या कुंती मातेने काय केलं, त्या मूर्तीकडं ध्यान लावलं. असं करता 1 दिवस गेला, 1 रात्र गेली. आणि पुरोचनाला सांगितलं होता दुर्योधनाने की रात्रीची सर्व झोपल्यानंतर या काय करायचं, या गृहाला काय करायची, आगरी लावायची. पण ही कुंती माता काय खिडकीत बसलेलीच आहे. ती विचार करतोय की माझ्या बालकांचं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल, बरोबर की नाही. म्हणजे सांगायचं तत्व काय की मी कुंतीच्या विषयीच तुम्हाला थोडक्यात सांगतोय आणि माझ्या मुलांचं काय होईल. असं करताना 1 रात्र गेली. पुरोचन रात्रीचा आला, पाहतोय तर कुंती माता झोपली नाही. पुन्हा तो परत गेला. 2री रात्र गेली, 3री रात्र गेली, 4थी रात्र गेली.
असं करता करता 6वी रात्र आली आणि 6वी रात्र आल्यानंतर हा दुर्योधन भडकला. का रे बाबा, तो अजूनपर्यंत त्या लाक्षागृहाला अग्नी लावलाच नाही. आणि मग त्यावेळेला तो पुरोचन सांगतोय, महाराज मी काय सांगू तुम्हाला, ती बाई झोपतच नाही, ती खिडकीत बसलेलीच आहे, मग ती मला ओळखेल नाही, जर मी अग्नी लावायला गेलो तर ओळखेल नाही. आणि मग असं करताना 6 दिवस झाल्यानंतर हिच्या डोळ्याची पापणी मिटायला लागली. आणि मग 6व्या दिवशी 7वा दिवस उजळला. आणि 7वा दिवस उजळल्यानंतर आता तिने कुंती मातेला समजून गेली. काय काकाई काय सांगलं होतं की 7 दिवस या भगवंताच्या मूर्तीकडे लक्ष ठेव, तुझा कल्याण होईल. आणि आता 7वा दिवस उजळलाय, मग आता माझे डोळे मिटायला लागलेत. मग तिने काय केलंय, तिने त्या दिवशी सुंदर असा जेवण बनवला. जेवणामध्ये पोळ्या असा पक्वान्न बनवला आणि त्या 5 लेकरांना जेवायला घेतलं जवळ. आणि जेवायला घेतल्यानंतर नकुल आणि सहदेवाला 2-2 जास्त दिल्या पोळ्या. आणि त्यावेळेला भीमाने प्रश्न केला, आई तू नकुल सहदेवाला जास्त दिल्यास, आम्हाला एक एकच का? पण नकुल सहदेव कोणाची मुलं होती? ती तिच्या जावेची मुलं होती. लक्षात आला? म्हणजे हां, सवतीची मुलं होती. आणि मग सवतीच्या मुलांना लोक काय बोलतील, तुम्हाला जर मी जास्त दिला तर माझ्याकडून अन्याय होईल असं वाटेल, त्या लहान लेकरांना काय वाटेल, दुःख वाटेल. आणि म्हणून त्यांना मी 2 जास्त दिल्यात. आणि मग सर्व लेकरांना तिने एकत्र जेवण घातला. आणि जेवण घातल्यानंतर एका नजरेने पाहिलं की आज आपला काय करायला, पण तिने भगवंताला एक मनातून अर्थ अशी हाक मारली, हे भगवंता, माझी मुलं गेली तरी चालतील, पण माझे नकुल आणि सहदेव वाचलं पाहिजे. का? की नकुल आणि ते लहान आहेत आणि ते माझ्या सवतीची मुलं आहेत आणि त्यांना तरी तो वाचव. आणि अशी अर्थ हाक भगवंताला मारल्यानंतर त्या कुंतीमातेची हाक भगवंतावर पोचली आणि रात्र झाली. आणि रात्र झाल्यानंतर तिचे, आता मला सांगा, 6 दिवस जागा राहिलेल्या माणसाचं डोळं काय होतील. आणि मग कुंतीमातेच्या अचानक पापण्या मिटल्या गेल्या. पण तिने अंतस्करणातून भगवंताचा धावा केल्यामुळे भगवंत खडबडून जागा झाला आणि बोलते, माझा भक्त कुठेतरी संकटात आहे. आणि मग भगवंताने काय केलंय की सुदर्शनाला आज्ञा केली, आता जा माझ्या भक्तांचा रक्षण कर. आणि मग त्या सुदर्शनाने एक लांबून नदीच्या किनाऱ्यावर एक असा विवर पाडला. आणि विवर कुठे आला, कंप्लीट जो आपण हॉल बोलतो त्या हॉलमध्ये असा पातळ असा करून ठेवला. आणि भगवंताने कुंतीमातेला दृष्टांत दिला. भगवंताने कुंतीमातेला दृष्टांत केला, माय तू तुझ्या 5 लेकरांना घेऊन तुझ्या दिवाणखान्यामध्ये ये आणि मग तिथे उभी राहा. आणि त्यावेळेला ती झोपेतून गडबडून जागी झाली. आणि ही कुंतीमाता झोपलेली पाहिल्याबरोबर पूर्वजांनी काय केलं, एका बाजून आग्न लावला. आणि आग्न लावल्यानंतर 11 सेकंदात पूर्ण ती भस्म व्हायची होती. आणि मग तेवढ्या क्षणामध्ये ती कुंतीमाता दिवाणामध्ये म्हणजे घराच्या मध्यभागी मुलांना घेऊन आल्यानंतर त्यांच्या वजनाने काय केलंय, ती जमीन खाली गेली. आणि भगवंतानी बघा, म्हणजे ज्या वेळेला भक्तावर संकट येतं त्यावेळेला भगवंत काय करत असतं, हाकेसरशी उडी घालत असतं, बरोबर आहे की नाही. आणि मग तिथे पांडव आणि कुंती, म्हणजे कुंती मातेचा, म्हणजे मग कुंती मातेने काय अट्टास केला. सांगायचं काय होतं की धर्माने तिने स्वर्गात सुद्धा काय केलंय, कुंती मातेचं दर्शन घेतलेलं आहे. बोला. वैकुंठीपतीचा आप्त म्हणून धर्माती भेटली रुक्मिणी, मग वैकुंठी आल्हाद पूर्ण होऊन मखरे तोरणे उभविती. आता मला सांगा, सदैव धर्मराजा हा वैकुंठला गेलेला आहे, बरोबर की नाही. आपण बोलतो आपण स्वर्गाला गेलो आणि मग वैकुंठपतीचा काय आला, आपल्याकडे जर पाहुणा आला तर आपण सुद्धा त्या पाहुणाची कशी खबरदारी घेतो की नाही. आणि आता हा वैकुंठाचा आपला कोण आहे, धर्मराजा कोण आहे, पाहुणा आहे. आणि मग तिथे पाहुणा आलाय आणि मग तिथे रुक्मिणी माता सुद्धा रुक्मिणी माता सुद्धा धर्मराजाला काय केलाय, भेट झालेली आहे. आणि मग पुढे शृंगारिली वैकुंठ नगरी, आनंद झाला घरोघरी, तेथे धर्मराजा राज्य करी निरंतर जाणपा. आणि मग अशा प्रकारे सर्वत्र काय केलंय, त्या वैकुंठ नगरीमध्ये काय काय गुड्या तोरण पताका आणि ती नगरी कशी केली आहे, सुशोभित केलेली आहे. आणि मग तेथील राजा कोण झालाय, धर्मराजा वैकुंठ नगरीचा राजा झालेला आहे. आणि मग त्या धर्मराजाने काय केलंय, तिथलं राज्य सुद्धा म्हणजे राज्यकारभार तिथे चालवलेला आहे. राया काय वाणू त्या सुखासी, पूर्ण गोडी त्या अनुभव्यासी, उचिष्ट पदार्थ विष्णुदासासी, नामा पंक्ती राहिला. आणि मग इथे गुरुवर्य काय सांगतात, हे राजन
आजपर्यंत त्या तिथला जो सुखसोहळा होता, धर्मराजाच्या गेल्यानंतर तिथल्या राज्यकारभार सांभाळताना तिथला जो सुखसोहळा जो होता की ते सुखसोहळा वर्णन सुद्धा करता येत नाही. आणि मग ते संत नामदेव महाराज काय सांगतात की या कथेचा उचिष्ट जो भाग आहे जो माझ्या वाटेला आलाय. नामा काय बोलतोय की या कथेचा जो उचिष्ट भाग आहे, आज आपण एवढीच माणसं आपण जी बसलोय कथा ऐकायला, खरोखर तुमच्या पूर्व सुकृताचा ही जोड होती म्हणून आज तुम्ही पुण्यपावन कथा ऐकायला बसलात. दादांच्या योगाने का होईना, दादा आपल्यातून निघून गेले त्यांच्या योगाने काय होईना, पण आज तुमच्या कानावर हे पुराणातले हे जे परमार्थाचे जे शब्द आहेत ते तुमच्या कानावर पडलेत. आणि इथे नामदेव महाराज काय होतात की खरोखर संपूर्ण ही राजाने जी कथा ऐकली, गुरुनी जी राजाला कथा सांगितली, या कथेचा उष्टिष्ट जे आहे त्या माझ्या वाट्याला आहे आलेला आहे आणि मी किती धन्य आहे असा नामदेव महाराज म्हणत आहेत. अशी ही महाभारताची कथा वैशंपायने सांगितली परीक्षिती सुता, म्हणून ब्रह्महत्या गेल्या तत्वता जन्मे जयाची. आणि अशा प्रकारे ह्या गुरु शिष्याचा संवाद बोलताना परिस्थिती सुद्धा म्हणजे जन्मेजयाला ही कथा ह्या गुरुनी सांगितली. आणि मग गुरुनी सांगितल्यानंतर जन्मेजयाच्या काळाला जी झालेली असंख्य पापं होती आणि त्या पापातून काय केलं, जन्मजयाचा काळाला उद्धार झालेला आहे. आणि त्याच्यातून जन्मजयाचा उद्धार केला कोणी, गुरुवचनाने. गुरुनी कथा सांगितली आणि शिष्याने ऐकली. आणि इथे आपण एवढंच बोलू की गुरु शिष्याचा ही जो आजपर्यंत आपण ऐकलेला संवाद आहे आणि त्या संवादातून इथे राजाचा काय झाला आहे, उद्धार झालेला आहे. मग राव करी काय उपकाराची उत्तीर्ण होऊ काय, तीर्थवंदनी धरिले पाय ऋषी थोड शोकचारे. आणि मग इथे परीक्षित राजाने काय केलंय, गुरूंचं चरण दिलंय आणि बोलते हे गुरुवर्या की मी तुमचं उपकार कसं फेडू, मला तुमचं उपकार फेडायला माझ्याकडे काय आहे की मी आज तुमच्या पुढे काय झालंय, दीन झालोय की तुम्ही आज मला काय केलं की माझ्या सगळ्या पातकातून सगळ्या म्हणजे माझ्या दोषातून तुम्ही मला काय केले, मुक्त केले. तरी हे गुरुवर्या तुमचं मी आभार कसं मानू, तुमचं उपकार जे माझ्या अनन्य जे उपकार झाले त्यांची मी परतफेड कसे करू असा इथे राजा बोलत आहे. जी माझा दोष वेगळे केले पातकापासून सोडविले, मग ऋषीने बद्री बैसविले पूजिला राय जन्मे जय. आणि मग इथे आता गुरुना बोलते की हे गुरुवर्या की आजपर्यंत तुम्ही मला काय केलं, पुण्य पावन केलं, मला सगळ्या दोषातून मुक्त केलेत. आणि मग इथे गुरुने पुढे जाऊन काय केलंय, राजाला बद्री म्हणजे आसनावर बसवलंय. आणि राजाला आसनावर बसवल्यानंतर मग राजाचा काय केलंय, तिथे राज्याभिषेक झाला. आणि मग तिथे हा राजाचा काय केलाय, राज्याभिषेक केलेला आहे. तेथे दुदुम्बी भेरी वाजती, निशाणे तुरे गर्जती, स्वर्गी देव पुष्पवृष्टी करीत करोनी, म्हणते शोभा वंशी दिदली. आणि मग तिथे आता काय झालंय, आता राजाला गुरुने आसनावर बसवलं आणि राजाची पूजा केल्यानंतर मग इथे काय दुदुंबी भेऱ्या वाजलाय. मला सांगा, राजा कुठेही जर आनंद उत्सव होत असा, आता इथे तर राजाची स्थापना झाली आणि मग इथे सर्व देव गंधर्व काय सर्वांना आनंद झाला की खरोखर या वंशाला, पांडवांच्या ज्या वंशाला जो हा शेवटचा जो पुत्र जन्माला आला, यांनी काय केलंय, या कथेमुळं मला सांगा, कथा ऐकल्याने किंवा कथाकथन झाल्याने आपण सुद्धा बोलतो चाललाय उठला चाललाय पोथीला. अरे पण त्या जो पोथीला जातोय की नाही त्याचं हे पूर्व सुकृत आहे, बरोबर आहे की नाही, त्याचं पूर्व सुकृत होतं म्हणून तो कथेला जातोय. आणि त्याच्या पूर्वजन्मीचा जर तुमचा साठा असेल तर तुम्हाला कथा ऐकायला भेटेल, नाहीतर ते भेटणार नाही. का हे अमोघ की असा हा पुण्याचा साठा आहे. आणि मग ते देवलोक सुद्धा काय बोलतात की खरोखर पांडवांच्या वंशाला हा जो मुलगा जन्माला, यांनी या वंशाची काय केली, शोभा वाढवली, सर्व वंशाला पावन केले, असा हा राजा जन्माला आलेला आहे. मग तो राजा जन्मे जे पाहे, प्रत्ययी भारत कथा सेवित आहे, पूर्वजांशी मोक्ष होय ही कथा ऐकली. आणि मग हा जन्मजय राजाने काय केलंय, महाभारताची कथा आजपर्यंत त्यांनी गुरुनी त्याला महाभारताची कथा सांगितली. महाभारताची कथा सांगितल्यानंतर त्याची पुरवणी म्हणून त्यांनी स्वर्गारोहण पर्व कथा ही अशी महान अशी अद्वितीय अशी कथा सांगितली. आणि ही कथा ऐकल्याने काय केलंय, राजा काय झालाय, पुनीत झालाय, पुण्य पावन झाला. आणि मग अशी ही कथा आपण सुद्धा श्रोते ऐकल्यानंतर आपण सुद्धा पावन होऊ की नाही, आपण सद्गत्या, कोणी निंदा कोणी वंदा. मला एवढंच माहिती की भगवंताची पूजा करताना
लाजायचं नाहीच आहे. बरोबर आहे की नाही? काही तुम्ही करा, पण भगवंताची जर तुम्ही मनापासून जर आराधना केलीत तर तुम्हाला भगवंत क्षणाला तुम्हाला त्याची प्रचिती नक्कीच देईल, असं इथे कथानक सुद्धा सांगून जातंय. जी ही कथा पुण्य पावन भावार्थे भाविती परमहंस जाण पातकासी मुळी होण उत्तम आता पिता. म्हणजे आजपर्यंत आपल्याकडून जे दोष घडला असतील, सहजगत कोणाला आपण खोटं बोललो असेल, बरोबर आहे की नाही, काहीतरी आपल्या हातून चुकीचं घडलं असेल, तर पण या कथेचं पावन म्हणजे या कथेचं एवढं महत्त्व आहे की ही जर कथा तुम्ही जर ऐकलीत, म्हणजे श्रद्धायुक्त जर मनाने जर तुम्ही ऐकलेत, तर या कथेचं 2 जरी शब्द तुमच्या कानावर गेले असतील आणि त्या 2 शब्दांचं जर तुम्ही जर मनन जर केलात, तर तुमच्यातले सुद्धा श्रोतेजनांचे सुद्धा पातक काय मुलीहून धुवून जातील, असा हा शास्त्र सांगतोय. पण या गोष्टीला काय पाहिजे? तुमचा विश्वास पाहिजे, असावा दृढ विश्वास मनी. बरोबर की नाही? आणि तरच तुम्हाला भगवंत तुम्हाला त्यातून काहीतरी तुम्हाला लाभ देईल, अशी कथानक सांगतोय. ही कथा नित्य पाहे प्रभातेची ऐकता आहे नित्य दिनी त्यांचे देह होतील विष्णू रूप. आणि मग ही जी कथा जी आहे की आपण आता कथेला इथे सांगितलंय की प्रभाते म्हणजे सकाळ सकाळच ऐकलीत. आता दुसरा एक अजून त्याचा अर्थ निघतोय, प्रभाते म्हणजे तीर्थक्षेत्राला जाऊन जर तुम्ही कथा जरी ऐकलीत तर तुम्हाला पुण्य अत्यंत अजून विशेष असं पुण्य तुम्हाला म्हणजे अत्यंत लाभदायक असं ठरेल, अशा प्रकारे इथे कथानक सांगत आहे. ऐसे देव धर्म एक होती परी बोलता 2 दिसती कैसा श्रोता वक्ता 2 म्हणती परी असती एक रूप. आणि आजपर्यंत आपण कथा ऐकताना आपण धर्म आणि देव, बरोबर की नाही, धर्माची व्याख्या जर करायला गेलो तर भगवंत एकरूप ज्याने केला तो धर्म. ज्योतिष ज्योत मिळाली मागाशी येऊन गेली की 2 ज्योती जर आपण एकत्र केल्यानंतर जी एकरूप झाली, तसा भगवंत आणि देव हा एक झाला, तसा श्रोता आणि वक्ता. बरोबर, ज्याचा या ग्रंथ भावावर जर त्याचा विश्वास असेल तर तो श्रोता आणि वक्ता कसा होईल? एकरूप. म्हणजे आज तुम्ही जे इथे कथेला जे बसलेले आहात ते सुद्धा तुम्ही कोण आहात? देवरूप आहात. बरोबर की नाही? का कथेमध्ये कथा श्रवण करत असताना इथे ग्रंथकर्ता सांगतोय की श्रोते सुद्धा काय आहेत? वक्ता आणि श्रोते सुद्धा कोण आहेत? देवरूप आहेत. ऐसे चित्त चौघांचे एक होय तो केवळ एक रूप पाहे चित्त शुद्ध्यर्थ ऐकावी हे पुण्य कथा भारतेची. म्हणजे आपल्याकडं आपण जीवन जगत असताना आपल्याकडं काम, क्रोध, मद, मत्सर आणि लोभ, बरोबर, हे षडरूप आहेत. बरोबर की नाही? आणि मग ते षडरूपना जर आपण एका जागेवर चित्त करून जर आपण या कथेला बसलो तर आपण सुद्धा देवरूप होऊ की नाही? बरोबर की नाही? आपल्याला झटकन एखाद्याचा राग येतो, बरोबर की नाही? पण त्या रागाला जर तुम्ही आवर काढला घेतला तर त्या रागातून काय होणार आहे? पुढे आनंद निर्माण होणार आहे. बरोबर की नाही? तशीच ही कथा, हे तुमचे जर मनातून तुम्ही जर एखाद्याचा हेवा म्हणजे एखाद्याचा हेवा वाटला की अरे बाबा त्याची चांगली माडी आहे तर तो लोभ नको ना, अरे त्याचे जर होतं म्हणून त्यांनी बनवली, पण आपण इकडे गणित लगेच काढतो, अरे त्यांनी एवढी मोठी माडी भरली म्हणजे त्यांनी पैसे आणलं कुठून? बरोबर की नाही? म्हणजे आपण काय करतोय? त्याचा लगेच माप काढतोय. पण हे तुम्ही मनातून काय काढून टाका की त्याने त्याच्या कर्तृत्वाने बनवलंय, त्याला नाचू दे ना. बरोबर की नाही? एखादा जर कीर्तनात जर मनसोक्त नाचत असेल तर त्याची निंदा करायची आपला गरज काय? त्याच्यासारखं आपल्याला नाचता येईल काय बघा ना. तो जर पिंगा घालत असेल तर त्याच्यासारखी आपल्याला पिंगा घालता येईल का बघा ना. भगवंताच्या अंगणामध्ये भगवंताच्या अंगणामध्ये आपला सुद्धा पिंगा घालता आलं पाहिजे. बरोबर की नाही? मग त्याचा आपण हेवा करू नका. तो नाचतोय त्याला नाचू द्या, पण आपण सुद्धा प्रयत्न करा की त्या भगवंताच्या अंगणामध्ये मला सुद्धा नाचता कधी येईल. बरोबर की नाही? मी तरी त्या भगवंताच्या अंगणामध्ये कधी नाचन. आणि ज्या वेळेला तुमची ही भावना होईल त्यावेळेला भगवंत तुम्हाला काय करेल? प्रत्यक्ष भेटेल. पुण्य झाली संचित पुढे केवळ कृपा होय तेच श्रोतियाचे विशुद्ध चित्त काढून घेईल स्वामी तो. आणि मग ज्या वेळेला तुमच्या गाठीला पुण्य होईल, ज्या वेळेला तुम्ही कथाकथन कराल, ज्या वेळेला तुमचे विचार आचार हे सर्व तुमचे शुद्धवत होतील त्यावेळेला तुमच्या गाठीला पुण्य होईल आणि तुमच्या मनातील हा भगवंत काय करेल? किडवी सुद्धा बाजूला करेल. का? एवढ्या कथेचे हे सामर्थ्य आहे. तुमच्या मनामध्ये जर वाईट जर कधी एखाद्याबद्दल विचार आले तर तुम्ही जर
मनन चिंतनाने जर भगवंताचा धावा करत असाल, मनाने जर तुम्ही कथा ऐकत असाल, तर तुमचे विशुद्ध म्हणजे तुमच्या मनात किलमिश आला आहे, म्हणजे कुठंतरी भरकटते असं जर तुमचं मन झालं असेल, ते सुद्धा कथेच्या ठिकाणी बसल्यानंतर तुमचं मन का होईल, एकत्र होईल आणि एक होईल, असा इथे संत नामदेव महाराज आपल्याला ग्वाही देत आहेत. ही कथा ऐकता सुख आहे आणि अवघे कृष्ण रूप होय, महापापाशी नाश होय, निसंशय जाणा. आणि मग ही कथा ऐकल्याने आपल्याला काय होणार आहे? सुख आहे. आपण सहजगत्या बोलतो अरे हा ग्रंथ जो काय तो फक्त अशा दिवसालाच लावतात, पण असा नाही. हा भगवंत ग्रंथ जो आहे हे पुराण आहे, हे अद्वैत आहे. हे जरी आपल्या घरात जरी असलं तर परवा मी सांगून गेलो की आपला धर्मग्रंथ कुठला? गीता. हे सुद्धा आपल्या मुलांना माहिती नाही, पण अशा ग्रंथांचा जर आपण भले तुम्हाला वाचता येत नसता तरी पण तुम्ही नुसता त्याला नमस्कार जरी केला तर दादा एक आमच्याकडे असं उदाहरण म्हणतो, आपले तुमच्या तांड्याचे ते बोरव्याचे महादेव मामा वडाला राहायचे, शिकलेले बाय बिलकुल नव्हते, पण मी त्यांच्याकडं शाळेत जात असताना त्यांच्याकडं संध्याकाळी वडखळू शाळेत गेल्यानंतर मी त्यांच्याकडे झोपायला जायचो. म्हणजे ती म्हातारी आणि म्हातारा दोघे जण होती, आणि जात असताना त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी ग्रंथ होता, आणि ते मामा काय करायचे, दररोज तो ग्रंथ असा फक्त बोट फिरवायचे. ज्ञानेश्वरी शिकलेले बिलकुल नव्हते, अशी बोट फिरवायचे. आणि 1 वर्षानंतर असा निरीक्षण केला मी, त्याच्यानंतर मी 8वीला गेलो, त्याच्यानंतर दादा मी असा निरीक्षण करते ते ज्ञानेश्वरी वाचायला लागले. बरोबर, ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभव आहे दादा, बरोबर की नाही? ज्ञानेश्वरांनी स्पष्ट सांगितलंय एकतरी ओवी, एकतरी ओवी म्हणजे ते दादा काय तुला माहिती असेल, माझे बाबा त्याचा नवरा, तर ते सुद्धा म्हणजे ज्ञानेश्वरी माझ्या डोळ्यात सगळं समोर काही ते वाचायला लागलो की ते बिलकुल न शिकलं. मी एवढा या ग्रंथाच्या शक्तीचा प्रताप आहे. हा माझ्या समोरचा मी उदाहरण सांगतो की ते फक्त असं बोट लावायचे आणि वरून दररोज फिरवायचे, पण नियमाने. आणि असं करता करता 1 वर्षानंतर मी असं पाहिलं की त्यांना ज्ञानेश्वरी वाचता यायला लागली. म्हणजे एवढा या ग्रंथाचा, एवढा या शास्त्राचा प्रवाह आहे. फक्त आपण काय केलं पाहिजे, मनातून दृढ विश्वास ठेवला पाहिजे. श्रोत्यांची माझी विनविनी, मी शिणविले कथा सांगोणी, स्वामी माझ्या बोबडिया वचनी, कृष्ण नाम घ्या सदा. आणि मग इथेच नामदेव महाराज सांगतात की श्रोत्यांना विनंती करतात, की श्रोत्यांना बोलतात की श्रोते जन हो, की मी आजपर्यंत तुम्हाला काय केलं, ही कथाकथन करत असताना मी तुम्हाला काय केलं, शिनवले, त्रास दिलाय. आता मी सुद्धा तुमच्यासमोर जो बोलत असताना मी सुद्धा नामदेव महाराज ही विनंती करतोय की माझ्या तोंडातून सुद्धा काहीतरी वेगळे शब्द गेला असतील, बरोबर, काही ना कुठंतरी म्हणजे चुकीचं वाटलं असतील, काही ना पटले नसतील, पण ते भगवंताचे शब्द समजून गोड मानून घ्या. चुकीचं असेल ते आमच्याकडे द्या आणि चांगलं जे असेल ते तुम्ही घ्या. आणि इथे नामदेव महाराज सुद्धा तेच सांगतात की आजपर्यंत मी तुम्हाला काय केलंय, कथा प्रारंभ केल्यापासून कथा शेवट होईपर्यंत तुम्हाला काय केलं, शिनवलंय, तुम्हाला मी त्रास दिलाय. तरी मी श्रोत्यांना विनंती करतोय तुम्ही या गोष्टीबद्दल मला काय करा, मला तुम्ही म्हणजे माझं जे चांगलं आहे ते तुम्ही घ्या आणि वाईट आहे ते मजपाशी द्या. आणि अशा प्रकारे बोला, जीय भारत कथेची लिहिता उद्धरी पूर्वजांची, आणि तेची ऋषिकेशी होती हरिरूप. आणि मग ही कथा जी अशी आहे, पुण्यपावन कथा आहे. आपल्याला सहजगत्या आपण आम्ही सांगून गेलो की आपल्याला जमलं नाही, वाचता जरी आलं नाही तर त्याचं जर आपण सहजगत्या एक शब्द जरी आपण जर तुम्हाला जमलं, कधी शक्य झालं तर त्याचं एक ओवी तरी तुम्ही काय करा, कागदावर लिहा आणि ती ओवी तुम्ही पठण करा. त्याच्याने तुम्हाला काय होईल, पुण्य पावन येईल आणि त्याच्याने तुमचा उद्धार होईल. बघा, नको करू जप आणि नको करू तप, पण काय सांगा, तुम्ही वाणीला जप. जर आपल्या तोंडातून जर शब्द, दुसऱ्याला आपण शब्द बोलत असताना जर आपले जर शब्द चांगले गेले तर काय होईल, तुमचं जीवन सुखी होईल, तुमचं जीवन सुधारेल. ऐसे बोलून या वचन ग्रंथ झाला संपूर्ण, भारत संपले येथून सांगे नाम विष्णुदास. आणि मग या श्रोत्यांपुढे विनवणी करत असताना, एवढं करत असताना विष्णुदास नामा सांगतोय की आता इथे भारत कथा पर्व संपलेला आहे. आणि मग तरी पण त्यांना अजून श्रोत्यांना बरंच काय सांगावं असं वाटतंय. बोला पुढे. वांजी पाळणे बांधिती, निपुत्रांची पुत्र होती, हे भारती कथा ऐकती,
ते उद्धरिती कोटी कुळा. आणि मग इथे नामदेव महाराजांना अजून राहत नाही आणि मग पुढे नामदेव महाराज जाऊन पुढे बोलतात की वांजी पालने बांधिले. म्हणजे या कथेचे काय म्हणजे महात्म्य किती आहे की ज्या स्त्रीला मूल होत नसेल तिला सुद्धा पुत्र रत्नाचा लाभ होईल. की ही कथा जर तिने विश्वासाने जर श्रवण केली ऐकली. मग मला आता तुम्ही सांगा हा ग्रंथ अशा दुःखाच्याच प्रसंगात लावायचा ग्रंथ आहे का? की जडजीवानी सगळ्यांनी कधीही ग्रंथ हे आपल्या आशा आहेत. आपला जो अमोघ असा ग्रंथाचा जो साठा आहे हा संपूर्ण जड जीवांसाठी दिलेला आहे, संपूर्ण लोकांसाठी दिलेला. मग तो ग्रंथाचा कुठेही तुम्ही कसाही तुम्ही वाचू शकताय. आणि मग इथे वांझे पालने बांधितील. म्हणजे बघा ज्या स्त्रीला मूल होत नसेल तिला सुद्धा काय होईल पुत्ररत्नाचा लाभ होईल असा या कथेचं महात्म्य आहे. इति श्रीमन्महाभारते स्वर्गारोहण पर्व कथा सप्तमाध्याये पुंडरी गौरदा हरि विठ्ठल पार्वती पते हर महादेव सीता कांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय.